देशहितासाठी चांगली पिढी घडवण्याचे कार्य गुरुकुलच्या वसतिगृहात माध्यमातून व्हावे. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे. मतदारसंघातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तरी आपण मदत करणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून उदगीर शहरात लिंगायत मुलांचे वसतिगृह गुरुकुलाची उभारणी करत आहोत. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि देशहितासाठी चांगली पिढी घडवण्याचे कार्य या वसतिगृह गुरुकुलच्या माध्यमातून होणार असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर येथील शिवबा नगर येथे उभारण्यात येत असलेल्या लिंगायत मुलांचे वसतिगृह गुरुकुलच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिरमेट संस्थानचे प्रमुख परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू, महालिंग महास्वामी बसवलिंग गुरुजी, रमेश अंबरखाने, रामेश्वर निटुरे, रतिकांत अंबेसंगे, श्याम डावळे, सय्यद जानीमिया, विजय निटुरे, शशिकांत बनसोडे, बाळासाहेब पाटोदे, अर्चना गाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी लिंगायत मुलांचे वसतिगृह गुरुकुलच्या उभारणीसाठी 1 कोटीचा निधी मंजूर केला असून यामध्ये G+4 अशा प्रकारची इमारत उभारली जाणार असून निधी कमी पडला तर वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या परिसरातील हजारो विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य या वसतिगृहातील विद्यार्थी करतील असा विश्वास आमदार बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उदगीरसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे. अतिशय कमी वेळात मतदारसंघाचा कायापालट करणारे आमदार बनसोडे हे महात्मा बसवेश्वर महाराजांचे तत्व पाळणारे नेते असून त्यांचे हृदय शुद्ध आहे, मन स्वच्छ आहे आणि मतदारसंघाचा विकास करण्याचा उद्देशही चांगला असल्याने आमदार बनसोडे यांच्या कार्याचा गौरव सर्वच स्तरातून होत आहे. भविष्यातही आपल्या हातून मोठे कार्य व्हावे अशा सदिच्छा परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू महाराजांनी व्यक्त केल्या आहेत.